BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची यंदाच्या 2025-26च्या हंगामात रणजी ट्रॉफी सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे। त्यामुळे नोव्हेंबरमध्ये नाशकात पुन्हा एकदा रणजी ट्रॉफी सामन्याचा थरार होणार आहे। 1 ते 4 नोव्हेंबर 2025 दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा 4 दिवसीय सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब नाशिक इथं होणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने दिली आहे। या सामन्यामुळे नाशिककर क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। अनेक दिग्गज खेळाडूंचा यात सहभाग होणार आहे। या सामन्यांमध्ये महाराष्ट्राकडून पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे हे दिग्गज खेळाडू तर सौराष्ट्र संघाकडून रवींद्र जडेजा, जयदेव उनाडकट, चेतन साक्रिया हे खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांनी दिली। परंतु रणजी सामन्यांसाठी नाशिकचीच निवड का असा प्रश्न आपल्याला पडला असेल। 2005 पासून नाशिकच्या मैदानावर रणजी सामने खेळण्यासाठी BCCIने मान्यता दिली, परंतु त्यामागचे कारणही खास आहे बरं का। 2024-2025च्या हंगामात नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात महाराष्ट्र संघाला मिळालेल्या निर्विवाद विजयामुळे महाराष्ट्र संघाने यावर्षी नाशिकला 2 सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली। त्यामुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या उत्कृष्ट आयोजनामुळे यंदा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने BCCIचे 23 वर्षाखालील CK नायडू करंडक स्पर्धेतील 1 आणि रणजी करंडक स्पर्धेतील 2 सामने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आयोजित करण्याची संधी दिली आहे। आणखी एक विशेष बाब म्हणजे नाशिकमध्ये रणजी सामने खेळत असतानाच या मैदानावरील कामगिरीच्या आधारे अनेकांना भारतीय क्रिकेटचे दरवाजे खुले झाले। काहींची नावे तर याच मैदानावरून घोषित झाली आहेत। त्यामुळे नाशिकचे मैदान अनेकांना लकी ठरले आहे। यात भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा, मुनाफ पटेल, उमेश यादव, कुलदीप यादव आणि मुरली विजय यांचा समावेश आहे। 2008 मध्ये नाशिकच्या मैदानावर खेळताना तामिळनाडूचा मुरली विजय याने 243 धावा ठोकल्या होत्या। त्याच्या या कामगिरीवर त्याची भारतीय संघात नागपूर येथील कसोटीसाठी निवड झाली आणि त्याला लागलीच नाशिकहून नागपूर गाठावे लागले। रोहित शर्माच्या बाबतीतही अशीच घटना घडली। 2010 मध्ये नाशिकच्या मैदानावर खेळत असतानाच त्याची भारतीय क्रिकेट संघासाठी निवड झाली। निलेश कुलकर्णीसाठीही नाशिकमधूनच राष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे खुले झाले। मुनाफलाही नाशिकच्याच मैदानावरून संधी मिळाली। नाशिकच्या मैदानावर आतापर्यंत 11 रणजी सामने झाले आहेत। त्यामध्ये सर्वाधिक क्रिकेट सामने हे महाराष्ट्र क्रिकेट संघाने जिंकले आहेत। महाराष्ट्राच्या बरोबरीला गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मुंबई, विदर्भ, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बडोदा या संघांनीही या मैदानावर सामने खेळले आहेत। नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांच्या नेतृत्वात सचिव समीर रक्टे व टीमने या सामन्यांचं यशस्वी आयोजन केलं आहे। त्यामुळे यंदा नाशिकचं मैदान कोणासाठी लकी ठरतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं अनंत कान्हेरे मैदानावर हा 12वा रणजी सामना या ठिकाणी आयोजित होत आहे। 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या रणजी सामन्याचं आयोजन आपल्या अनंत कान्हेरे मैदानावर होत आहे। नेहमीचप्रमाणे प्रेक्षकांनी रणजी सामन्याला जी गर्दी केलेली आहे तशीच गर्दी याही सामन्याला मला अपेक्षित आहे। आपण नाशिकला रणजी सामना याच्यासाठीच आयोजित करत असतो का आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला खेळताना बघण्याची संधी ही नाशिककरांना मिळावी। यावेळेस महाराष्ट्र आणि सौराष्ट्र या दोन्ही संघांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। अनेक IPLचे खेळाडूसुद्धा या सामन्यामध्ये खेळणार आहे। यांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी ही नाशिककरांना या ठिकाणी आहे। सर्व प्रेक्षकांनी हे 4 दिवस या सामन्याचा आनंद घ्यावा आणि असोसिएशनला सहकार्य करा। सर, प्रमुख आकर्षण कोण राहणार आहे याच्यामध्ये? उनाडकर हा आहे, त्याच्यानंतर पृथ्वी शॉ आपण आहे, ऋतुराज गायकवाड आहे, त्यानंतर साकारिया म्हणून आहे, त्याच्यानंतर जडेजा येण्याची संभावना आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बरोबर IPLचे खेळाडू या ठिकाणी
या सामन्यामध्ये खेळणार आहे. दोन्ही सामन्यांमध्ये सर दोन्ही संघांकडून किती IPL खेळाडूंचा समावेश होता? आता बघितलं तर सौराष्ट्राकडनं 5 आहे आणि 9 खेळाडू महाराष्ट्राकडनं. सर सुरक्षा सुरक्षा व्यवस्था नेहमीप्रमाणेच केलेली आहे. फक्त मागच्या वेळेला काही लोक फेन्सच्या वरतून आतमध्ये मैदानामध्ये उतरले. त्याच्यानी काय होतं का त्याच्यानी नाशिकच्या सेंटरच्या बाबतीत त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे यावेळेस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती एक सुरक्षेची जाळी लावलेली आहे. त्यामुळे यावेळेस कोणालाही आतमध्ये येता येणार नाही.